मित्रांनो, 24 तास उलटून गेले तरी अजून लालबागच्या राजाचं काही विसर्जन झालेलं नाहीये. सकाळी 8 वाजल्यापासून राजा तिथे गिरगाव चौपाटीवर आहे. त्यापैकी 7 ते 8 तास राजा तिथे अर्ध्या पाण्यात बुडलेला होता, हे तुम्हालाही चांगलंच माहितीये. आता त्याला तर्फे चढवण्यात आलेलं आहे, पण विसर्जन 10:30 ते 11 दरम्यान होईल असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे विचार करा, या वर्षी लालबागच्या राजाच्या विसर्जनाला जवळपास 36 तास लागतात. म्हणजे रेग्युलर विसर्जनापेक्षा 12 ते 14 तास उशिरा. शिवाय ज्यावेळी दिवसभर राजा अर्धवट पाण्यात होता ते बघून आपल्या सगळ्यांनाच वाईट वाटलं. नेमकं हे का झालं असेल? काही लोक बोलतात की भरती आणि ओहोटीचा अंदाज चुकलाय, पण मला तर असं काही वाटत नाहीये. मला वाटतं हे 2 कारणामुळे झालेलं आहे. मित्रांनो, यामधलं मला पहिलं कारण असं वाटतं की राजाच्या विसर्जनासाठी कोळी बांधवांना न दिलेला मान. मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की दरवर्षी राजाच्या विसर्जनाचा मान हा कोळी बांधवांचा असतो, पण या वर्षी चित्र काही वेगळंच आहे. मित्रांनो, याबद्दल अधिक माहिती देताना आपले कोळी बांधव हिरालाल वाडकर यांनी असे सांगितले की दरवर्षी आम्ही सगळे कोळी बांधव या राजाचे विसर्जन करत असतो, पण या वर्षी मात्र मंडळाने गुजरातवरून हायटेक तराफा मागवलेला आहे आणि या वर्षी विसर्जनाची जबाबदारी त्यांना दिलेली आहे. मग मला आता असा प्रश्न पडतो की दरवर्षी आपले कोळी बांधव राजाचे विसर्जन हे अगदी वेळेवर करत होते. दरवर्षी सगळं अगदी व्यवस्थित होत होतं. मग आता यावर्षी अचानकच गुजरातमधून हायटेक तराफा मागवायची गरज काय होती? असं करणं म्हणजे आपल्या कोळी बांधवांना डावलण्यासारखं नाहीये का? हे तुम्ही का करताय? की तुम्हाला असं वाटतंय पारंपरिक गोष्टी सोडून पैशाच्या जीवावर आपण काही करू शकतो? मित्रांनो, बाप्पाचं विसर्जन लवकर न होण्याचं दुसरं कारण जे मला वाटतं ते म्हणजे या मंडळाचा माजरुडेपणा. काय काय आणि किती व्हिडिओ आपण बघतोय, काय काय प्रकार चालू आहेत या कार्यकर्त्यांचे, किती ती दादागिरी. आता 2 दिवसापूर्वीचा तुम्ही व्हिडिओ बघितला असालच. एक बाप आपल्या मुलीला कडीवर घेऊन राजाच्या दर्शनासाठी आलाय आणि तुम्ही त्याला किती घाणेरडी वागणूक दिली आहे. अरे, तो 10 ते 12 तास लाईनीत उभा राहून आला असेल. तो राजाच्या दर्शनासाठी तिथे आला होता, तुमच्या घरी जेवणासाठी नाही. काय समजता काय तुम्ही स्वतःला? जरा तरी लाज ठेवा. ती लहान पोरगी त्याच्या कडेवर आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने त्याला ओढून बाहेर काढताय, तुम्ही माणसंच आहात का? हाच विचार आता यावरून करावा लागतोय. बस करा, हा माजरुटेपणा बंद करा. कदाचित तुम्हाला माहिती नसेल, पण आज राजा विसर्जनासाठी तयार होत नाहीये, त्याच्या पाठीमागे हीच कारणं असतील. तुम्हाला राजाने दिलेला हा एक इशारा समजा. इथून पुढे जर तुम्ही सुधारला नाहीत तर राजाच योग्य ती तुम्हाला शिक्षा देईल. अजूनही वेळ गेलेली नाहीये, सुधरा.